So today we are going to learn group discussion. Let's begin. First of all, group discussion. गट चर्चा. A group discussion is a formal discussion conducted on a topic among a group of 10 to 12 participants. गट चर्चा ही एक संयोजित संवाद क्रिया आहे. यामध्ये 10 ते 12 पार्टिसिपंट एका विषयावरती गट चर्चा करतात. The participants analyze the topic from their respective angles and present their view and opinions. पार्टिसिपंट या चर्चेमध्ये दिलेल्या विषयावर आपल्या विचारांची आणि मतांची देवाणघेवाण करून चर्चेत सहभागी होतात. The group is given a topic. They contemplate on it for a few minutes and then started discussion. गट चर्चेला सुरू होण्यापूर्वी पार्टिसिपंटना 3 ते 5 मिनिटं वेळ दिला जातो. The discussion is usually for 10 to 15 minutes. गट चर्चा चालू होते आणि निष्कर्षापर्यंत पोहोचते. हा कालावधी 10 ते 15 मिनिटांचा असतो. एक्सपर्ट लिसन टू द मेंबर्स अँड इव्हॅल्युएट देम. मूल्यांकन करता प्रत्येक उमेदवाराची कामगिरी पारखतो आणि शेवटी निष्कर्षापर्यंत पोहोचतो. ग्रुप डिस्कशन्स आर युजली हेल्ड ऑन टॉपिक ऑफ 4 काइंड्स. गट चर्चेसाठी विषयाचे 4 प्रकार केलेले आहेत. ए. फॅक्च्युअल, फॉर एक्झाम्पल प्लास्टिक शुड बी बॅन. वास्तविक, उदाहरणार्थ प्लास्टिक बंदी केली पाहिजे. बी. सोशल ऑर पॉलिटिकल इश्यू, फॉर एक्झाम्पल मॉरल पॉलिसी. सामाजिक किंवा राजकीय मुद्दे, उदाहरणार्थ नैतिकतेचे पालन. बी. सी. ॲब्स्ट्रॅक्ट, फॉर एक्झाम्पल कॉन्शियस. अमूर्त विषय घेऊन, उदाहरणार्थ सत्सद विवेकबुद्धी. डी. केस स्टडी बेस्ड, where the group discusses a case study and analyze it or offer solution. Case study, उदाहरणार्थ एखाद्या घटनेचा विशिष्ट कालावधीतील लेखाजोखा. अशा प्रकारे 4 विषय घेतले जातात आणि ह्या विषयास अनुसरून गट चर्चा केली जाते. Now the language of group discussions. गट चर्चेची एक्सप्रेसिंग ओपिनियन्स. मत व्यक्त करत असताना आपण लँग्वेज कशा प्रकारे वापरली पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणी लिहिलं आहे. आय बिलीव्ह, माझा विश्वास आहे. आय थिंक, मला वाटते. इन माय ओपिनियन, माझ्या मते. इट सीम मी, माझ्या अंदाजाप्रमाणे. वुड आय मेक अ पॉईंट प्लीज, कृपया मी मुद्दा मांडू का. एक्सप्रेसिंग एग्रीमेंट, मतभेद मांडते. ॲब्सोल्युटली यू आर राईट, खचित, तुमचे बरोबर आहे. आय फुल्ली ॲग्री विथ, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. एक्सप्रेसिंग डिसॲग्रीमेंट, मतभेद व्यक्त करण्यासाठी तुमची लँग्वेज कशी असली पाहिजे. आय एम अफ्रेड आय डोंट ॲग्री विथ, मी या गोष्टीशी सहमत होऊ शकत नाही. आय कॅन सी युअर ओपिनियन बट, मी तुमचा मुद्दा समजू शकतो पण. आय एम सॉरी बट आय सी इट अ लिटल डिफरंटली, क्षमा करा पण मी या गोष्टीकडे थोड्या वेगळ्या प्रकारे पाहतो. यू मे हॅव समथिंग देअर बट, मी तुमच्या दृष्टिकोनाचा आदर करतो पण मला माफ करा, मी तुमच्याशी सहमत होऊ शकत नाही. सजेशन, सूचना द्यायची आहे तर त्यावेळेस तुमची लँग्वेज कशी असली पाहिजे. आय थिंक वी शूड, मला वाटते आपण असे करूया. वाय डोंट वी, आपण असे का करीत नाही. लेट्स, चला करूया. वुडंट वी, आपण असे करू शकतो. डोंट यू थिंक वी कुड, आपण ते करू शकतो असे तुम्हाला वाटत नाही. आस्किंग फॉर ओपिनियन, मत विचारण्यासाठी तुमची लँग्वेज कशी असली पाहिजे. व्हॉट इज युअर ओपिनियन, तुमचे मत काय आहे. व्हॉट यू फील अबाउट, मला काय वाटते. आय वंडर व्हॉट यू थिंक अबाउट, मला तुमची बाजू जाणून घ्यायला आवडेल. आय वुड लाईक टू नो युअर स्टँड ऑन, याबद्दल तुमचं मत काय आहे. इंटरप्ट, व्यत्यय आणणे. ग्रुप डिस्कशनमध्ये दोघांचं संभाषण चालू आहे आणि
मध्येच तुम्हाला बोलायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही कशा प्रकारे लँग्वेज वापराल. आय एम सॉरी टू इंटरप्ट बट व्यत्यय आणल्याबद्दल मी दिलगिरी आहे, परंतु एक्सक्यूज मी, कुड आय ॲड समथिंग प्लीज. माफ करा, मी यावर काही सांगू शकतो का. दॅट्स ट्रू, सॉरी बट हे खरं आहे, परंतु मी अशा प्रकारे इंटरप्टिंग करायचं आहे. हँडलिंग इंटरप्शन, मध्येच कोणीतरी बोलतोय, तुमचं मत तुम्ही मांडतात आणि मध्येच कोणीतरी बोलतोय, तर त्यावेळेस ते हँडलिंग कसं करायचं. जस्ट अ मोमेंट प्लीज, कृपया क्षणभर थांबा. वुड आय फिनिश व्हॉट आय एम सेइंग. कृपया मला माझे बोलणं पूर्ण करू द्या. इफ यू वुड जस्ट लेट मी फिनिश. मी जे बोलतोय ते पूर्ण होऊ द्या. वुड यू वेट फॉर अ मिनिट प्लीज. कृपया आपण क्षणभर थांबाल. लास्ट वन प्लीज. समराइज, कंक्लूड, सारांश घेताना, निष्कर्ष काढताना. वी कॅन कन्क्लूड बाय सेइंग, आपण असा निष्कर्ष काढू शकतो की लेट्स रन क्विकली थ्रू द मेन आयडिया बिफोर कन्क्लुडिंग द डिस्कशन. चर्चा समाप्त करण्यापूर्वी मुख्य कल्पनाचा धावता आढावा घेऊया. अशा प्रकारे ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही एक पार्टिसिपंट आहात. पार्टिसिपंट असल्यामुळे लँग्वेज वापरायची आहे. ही लँग्वेज जी दिलेली आहे ह्याप्रमाणे तुम्हाला लँग्वेज घ्यायची आहे. नाव सॅम्पल ग्रुप डिस्कशन. त्या ठिकाणी ग्रुप डिस्कशनचं एक उदाहरण दिलेलं आहे. हे उदाहरण आपण बघणार आहोत. इव्हॅल्युएटर, यू हॅव ऑल बीन गिवन अ फ्यू मिनिट टू थिंक ऑन युअर टॉपिक फॉर टुडेज ग्रुप डिस्कशन. तुम्हाला थोडा वेळ दिला जातो विचार करण्यासाठी. आजचा विषय आहे you think teenagers should be given a separate mobile phone. जे टीनर एजमधले मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना मोबाईल देणं आवश्यक आहे का. यू मे नाव बिगिन द डिस्कशन. हू वुड लाईक टू स्टार्ट. चला सुरुवात करूया. सुरुवात कोण करणार. अशा प्रकारे इव्हॅल्युएटर पार्टिसिपेंटना विचारतो. ग्रुप डिस्कशनला आता सुरुवात होते. मनीषा सुरुवात करते ग्रुप डिस्कशनला. मनीषा, I think the topic of this discussion is very relevant to all of us here. As teenagers, we are so fond of our mobile phones and its different features that have become irresistible to us. I feel mobile phones are quite necessary. They are quite helpful for educational purpose. We can get support for their various subjects just at the click of a button. I also agree with Suhasini because nowadays people use smartphones and they can get access to any information they want, like travel information, recipes, courses, then colleges, etc. John, yes, I would like to add to it. I don't think students use the mobile phones only for seeking useful information. They use it for entertainment too. They listen to songs, watch movies, etc. I am afraid they see unsuitable things too. Moreover, they spend long hours on phone. Anamika, yes Deepak, you are absolutely right. But I think parents have made them aware of the abuse of mobiles and they are mature enough to understand how to use the mobile phone productively. Ananda, yes, all this is true, but don't you all agree that they do see unwanted things and waste their lives of things not suitable for their age group? John, I agree with what Anuja says. It is a sheer wastage of time, money and energy. Anamika, I feel that most of the students have forgotten the basic use of mobile phones. They have to travel long distances for tuition and other purposes. The parents can keep a track on their children. That is the main reason why parents have given them mobiles.
some sites so that students are not able to view unwanted material. The risk is there, but with advantages there and disadvantages too. Evaluator: all right everyone, your time is nearly up. Would someone conclude this? या ठिकाणी इव्हॅल्युएटर म्हणतो की तुमचा वेळ संपलेला आहे, गट चर्चेचा वेळ संपलेला आहे. कोणीतरी डिस्कशन सांगेल का? जॉन सांगतो. जॉन: taking the points into consideration, mobile is good and useful tool, but a time period should be allotted to the students to use mobile so that students do not become potatoes. Eyes problems, posture problems, psychological problems have increased. They sometimes become violent if mobile phones are taken away from them. They can use these phones, but they should be made to use them judiciously. Homework: Rama, Asif, Rachna and Arav are participating in a group discussion. या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. 4 पार्टिसिपंट्स आहेत. ते पार्टिसिपंट एका विषयावरती गट चर्चा करतायत. द इव्हॅल्युएटर हॅज गिवन देम अ टॉपिक. इव्हॅल्युएटरने या ग्रुपला एक टॉपिक दिलेला आहे. तो टॉपिक आहे टीनर्स आर मोर इन्क्लाइंड टुवर्ड्स जंक फूड नाउडेज. जंक फूडकडे जे टीनर्स एजमधले मुलं आहेत हे आकर्षित होत आहेत. जंक फूड खाण्याचं जे प्रमाण आहे हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. राईट सुटेबल डायलॉग्स फॉर ईच पार्टिसिपंट गिवन हिज हर ओपिनियन ऑन द टॉपिक. तुम्हाला गट चर्चा घ्यायची आहे. इव्हॅल्युएटर पुढे म्हणतोय, यू हॅव ऑल बीन गिवन अ फ्यू मिनिट टू थिंक ऑन युअर टॉपिक फॉर टुडेज ग्रुप डिस्कशन. तुम्हाला 5 मिनिटं वेळ देतो विचार करण्यासाठी. आजचा विषय आहे विच इज टीनर्स आर मोर इन्क्लाइंड टुवर्ड्स जंक फूड. जंक फूडकडे जे टीनर्स एजमधले मुलं आहेत ते आकर्षित होत आहेत. जंक फूड खाण्याचे जे प्रमाण आहे हे प्रमाण टीनर एजचं वाढत चाललेलं आहे. अशा प्रकारचा विषय आहे. तुम्ही यावर 5 मिनिटं विचार करा. यू मे नाव बिगिन द डिस्कशन. चला सुरुवात करूया. हू वुड लाईक टू स्टार्ट? सुरुवात कोण करेल? रमा सुरुवात करेल. आसिफ, आरव, रचना बोलतो, इव्हॅल्युएटर आणि आरव नंतर डिस्कशन सांगतो. अशा प्रकारे तुम्हाला एक्झाममध्ये ॲक्टिव्हिटी विचारली जाईल आणि तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला इमॅजिनेशन करायचं आहे की रमाने काय मुद्दे मांडले असते, आसिफने काय मुद्दे